नमस्कार, मी प्राध्यापक अनिल गायकवाड, सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खारघर, नवी मुंबई हा घेऊन येत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग किती महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा 12वीच्या नंतर इंजिनिअरिंग करण्यापेक्षा. त्या व्हिडिओचा प्रचंड प्रतिसाद आपल्याकडून मिळालेला आहे आणि काही पालकांच्या विनंतीनुसार आम्ही हा व्हिडिओ आपल्यासाठी सादर करीत आहोत. की बऱ्याचशा पालकांचे प्रश्न आहेत की सर, 10वीच्या नंतर डिप्लोमाला ॲडमिशन कुठं घ्यायचं असतं, ते कसं असतं आणि त्याची प्रोसिजर काय आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सविस्तर प्रश्नांची उत्तरं हे घेऊन आलेले आहोत. सर्वात प्रथम 10वीच्या नंतर डिप्लोमाचं ॲडमिशन हे ऑनलाईन पद्धतीनं असतं की ऑफलाईन पद्धतीनं असतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की हा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठीच आहे. 10वीच्या नंतर सगळं महाराष्ट्रभर हे जे ॲडमिशन आहे हे ऑनलाईनच असतं, ऑफलाईन हे ॲडमिशन नसतं. थ्रूआउट महाराष्ट्र हे ऑनलाईन ॲडमिशन असतं. मग या ॲडमिशनची प्रोसिजर काय आहे? या ॲडमिशनची प्रोसिजर आहे की आपण ऑनलाईनमध्ये www.dte.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो. आपण आपल्या घरून पण ही प्रोसिजर करू शकतो आणि जे काही FC सेंटर्स असतात, फॅसिलिटी सेंटर, हे प्रत्येक जिल्ह्याला एक गव्हर्मेंट कॉलेज असतं आणि नॉन गव्हर्मेंट कॉलेज पण असतात, प्रायव्हेट कॉलेज पण असतात. आपण कुठूनही हा फॉर्म भरू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं जे FC सेंटर दिलेलं आहे तिथं जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला हा फॉर्म व्यवस्थितरित्या ते भरून देत असतात. त्यानंतरचा प्रश्न असतो की हा फॉर्म भरत असताना आपल्याला कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची गरज असते, कोणकोणत्या कॅटेगरीच्या व्यक्तींना कोणते सर्टिफिकेट लागतात, हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो. तर त्याच्यासाठी आपण जर ओपनमध्ये असाल तर ओपनमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर लिव्हिंग सर्टिफिकेट आपल्याकडे जर असेल तर ते लागतं. जर लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर डेट ऑफ बर्थ आपल्या सर्टिफिकेट असेल तर ते लागतं आणि त्याच्यानंतर मार्कशीट लागतं. त्यानंतर आपण ऑनलाईन पद्धतीने FC सेंटरला जर गेला तर तिथं तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर SC, ST, SBC, OBC, NT, EWS यांचे काही कोटे वगैरे काय असतात का? तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आहेत त्यानुसार सर्वांचा व्यवस्थित कोटा असतो. SC आणि ST या लोकांसाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे, नॉन क्रिमिनलची याला आवश्यकता नाही आहे. अदर दॅन SC आणि ST तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि त्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट 8 लाखाच्या आत आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुमचा फॉर्म हा ओपन कॅटेगरीमध्ये गणला जाईल आणि तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळणार नाही. आता हा फॉर्म नेमका कुठे जाऊन भरायचा? तर FC सेंटर प्रत्येक कॉलेजला गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. जाऊन जर तुम्ही भरला तर तिथे एक्सपर्ट लोक आहेत, ते तुमची व्यवस्थित मदत करतात आणि तुम्हाला तो फॉर्म व्यवस्थित भरून दिला जातो. यानंतर हा फॉर्म भरत असताना याची फीस किती असते? तर SC आणि ST साठी आणि कॅटेगरीसाठी 300 रुपये फीस असते आणि ओपनसाठी 400 रुपये फीस असते. त्यानंतर मित्रांनो, 2026चं फॉर्म भरण्याची प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे 22 जून. 22 जूनच्या आत तुम्ही कोणत्याही FC सेंटरवरती जाऊन तुमचा फॉर्म भरू शकता. आणि फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं एक तुमचा मोबाईल जो व्यवस्थित आहे, जो अँड्रॉइड मोबाईल आहे
तोच तुम्ही द्यायचा आहे आणि पासवर्ड तुम्हाला जो महत्त्वाचा आहे तोच पासवर्ड द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचं फॉर्म भरायचा आहे. FC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरत असताना अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे की ती तुमचा जो मोबाईल आहे, जेणेकरून तुम्हाला तो 2-3 वर्ष तुमच्याकडे राहणार आहे आणि जो अँड्रॉइड मोबाईल आहे असाच मोबाईल नंबर द्यायचा. कारण त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला पासवर्ड ठेवत असताना तुम्हाला जो पासवर्ड व्यवस्थित वाटतो तोच पासवर्ड ठेवा. FC सेंटरवाल्यांनी जर दिलेला असेल तो ठेवू नका. कारण पुढील सर्व प्रक्रिया जी आहेत त्याच्यावरती माहिती येत असते आणि वारंवार तुम्हाला तो उपयोगाचे असतं. अर्ज भरल्याच्या नंतर तुम्ही ते व्यवस्थित पूर्ण चेक करायचं आहे. तुमचे 10वीचे मार्क्स, तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जे तुमचं नाव आहे, तुमच्या आईचं नाव आहे, वडिलाचं नाव आहे, तुमचं आडनाव आहे, ते कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल लेटरमध्ये असेल तर स्मॉल लेटर, तुमची कॅटेगरी कोणती आहे, मार्क एक्झॅक्ट किती पडलेली आहे, तुम्ही होम डिस्ट्रिक्टमध्ये आहात की अदर डिस्ट्रिक्टमध्ये आहात, हे तुम्ही व्यवस्थित पाहिल्याच्या नंतरच तुमचा फॉर्म कन्फर्म करायचा आहे. आणि फॉर्म कन्फर्म झाल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर म्हणजेच 22 तारखेच्या नंतर तुमची मेरिट लिस्ट लावण्यात येईल आणि त्या मेरिट लिस्ट लावल्याच्या नंतर तुम्ही ते बघायचं आहे की तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे की तो व्यवस्थित आहे का. जर ते भरलेला फॉर्म व्यवस्थित नसेल आणि तुम्ही जर यस म्हटलेलं असेल तर चुकीच्या पद्धतीनं तुमचं ॲडमिशन होईल आणि मग तुम्हाला पुढे त्याचा त्रास होईल. तुम्ही ॲडमिशनमधून बाद होऊ शकता. म्हणून मेरिट लिस्टच्या नंतर तुम्ही व्यवस्थित कन्फर्म करायचं आहे आणि त्याच्यानंतर जर तुमचा अलॉटमेंट सीट येते त्याच्यामध्ये जर पहिल्या राऊंडला जर तुम्हाला नंबर लागलेला असेल तर तुमचं ऑटो फ्रीज होते. म्हणजे तिथं तुम्हाला जाऊन ॲडमिशन घ्यायचंच आहे. जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेला नसेल, दुसऱ्या किंवा तिसऱ्यामध्ये जर लागलेला असेल तर तुमच्याकडे ऑप्शन्स असतं की तुम्ही त्याला फ्रीज ठेवायचं का नॉन फ्रीज ठेवायचं. नॉन फ्रीज म्हणजे तुम्हाला ती सीट मिळालेली आहे ती 1000 रुपये भरून तुम्ही नॉन फ्रीज करू शकता आणि बेटरमेंटसाठी तुम्ही वाट पाहू शकता. जेणेकरून तुमच्या मनासारखं जर कॉलेज मिळाले नसेल तर पुढच्या लिस्टमध्ये तुम्ही एलिजिबल राहता. ही आपण काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर 1, 2 आणि 3 राऊंड होणार आहे आणि जेव्हा तुम्हाला व्यवस्थित वाटेल की आपल्या मनासारखं कॉलेज मिळालेलं आहे तर तिथे जाऊन तुम्ही 2 ते 3 दिवसाच्या आत ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि ॲडमिशन घ्यायला जात असताना जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला SSC सर्टिफिकेट, त्यानंतर HSC मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमेसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, आधार कार्ड, बँक पासबुक, इन्कम सर्टिफिकेट, तुमच्या 2 फोटोज, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल इत्यादी सर्टिफिकेटची अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर OBC किंवा SBC किंवा VJ किंवा NT कॅटेगरीसाठी सुद्धा SSC मार्कशीट, HSC मार्कशीट जर तुम्ही असाल तर लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, डोमेसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि तुमच्या 2 फोटो आणि बँक पासबुक. त्यानंतर SC आणि ST कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर SSC मार्कशीट, जर तुम्ही 12वी पास असाल HSC मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डोमेसाईल, बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो आणि बँक पासबुक स्टुडंटचं असायला हवं. हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आवश्यक आहे. या डॉक्युमेंट्सवरती तुम्हाला ते कॉलेजवाले ॲडमिशन देतील आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल. ही माहिती तुमच्यासाठी मी दिलेली आहे थोडक्यामध्ये. जर कोणाला डाऊट असेल तर आमच्या वेबसाईटवर तुम्ही कॉमेंट करा. त्या कॉमेंटनुसार आम्ही तुम्हाला सदैव मदत करण्यासाठी तयार आहोत. थँक्यू सो मच.